नमस्कार, मी शिवकुमार बनोरे. पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही आपण सर्वांनी शाळेमध्ये असताना प्रतिज्ञा म्हणली. परंतु त्या पद्धतीनं कुणी वागत नाही असं ह्याचा पण आपला अनुभव आहे. परंतु काही माणसं अशी जन्माला येतात की त्या प्रतिज्ञेचे तंतोतंत पालन करतात. म्हणजे त्यांच्या मनामध्ये जात धर्म पंथ काही नसतंय. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. प्रत्येकाशी बंधुत्वानं वागणं, जातीपातीचं जोड बाजूला ठेवून अगदी दिनमानी लोकांची अनवाणी सेवा करणं किंवा स्वार्थ, ईर्ष्या, वासना पूर्ण बाजूला ठेवून समाजात काम करणं, अशी काही माणसं समाजामध्ये असतात. कितीतरी त्यांची मोठे मोठे माणसांची ओळख असती, ती माणसं मनाने मोठी असतात, परंतु त्याचा गर्व त्यांना कधी नसतो. आपण समाजामध्ये अशी पण माणसं कितीतरी पाहतो. कितीतरी माणसं आपण अशी पण पाहतो की साधा आमदाराच्या पीएचा फोन आला तरी छाती फुगवतात. परंतु एखाद्या माणसाला जर पंतप्रधानाचा फोन येऊन जर ते अगदी बंधुभावासारखं घरच्या माणसाला गप्पा मारत असतील तर तोच विषय आज आपण घेतोय की तुम्हाला सुद्धा विशेष वाटेल. परंतु 90-91च्या काळामध्ये, 1990-91च्या काळामध्ये आपल्या भारत देशाला चंद्रशेखर नावाचे पंतप्रधान लाभले होते. जुन्या माणसाला ते माहीत आहे. ते पंतप्रधान राष्ट्रसेवा दलामध्ये काम करून ते घडले. अशी कितीही मोठे भाई वैद्यसारखी माणसं, मोठी मोठी माणसं राष्ट्रसेवा दलातून घडली. कलाक्षेत्रात दादा कोंडकेसारखी, निळू फुलेंसारखी, नाना पाटेकर सारखी माणसं राष्ट्रसेवा दलामध्ये घडली. राष्ट्रसेवा दलाने ह्या राष्ट्राला खूप मोठी मोठी चांगली माणसं दिली, प्रामाणिकपणे सेवा करणारी. आणि खरं तर राष्ट्रसेवा दलामध्ये काम करणारा माणूस तो राष्ट्रसेवेचीच त्याच्यात वृत्ती असते, तोच माणूस राष्ट्रसेवा दलाचं काम करतो. आणि त्याच राष्ट्रसेवेत काम करणारा माणूस चंद्रशेखर नावाचे पंतप्रधान आणि त्याच राष्ट्रसेवा दलात काम करणारा एक सर्वसामान्य स्वतःला समजणारा माणूस भगवान कोळेकर, ते आज माझ्याबरोबर आहेत. भगवान कोळेकर सारख्या माणसाला चंद्रशेखर पंतप्रधानाचा फोन यायचा आणि फोन आल्यानंतर म्हणजे कैलासवासी चंद्रशेखर जे भारत देशाला पंतप्रधान लाभले आणि त्यांचा फोन, मी पुन्हा सांगतोय, त्यांचा फोन भगवान कोळेकरांना यायचा माझ्यासमोर. मी त्याचा साक्षीदार आहे. कितीतरी वेळा आम्ही पहिल्यापासून आम्ही बरोबर आहे. त्यांना फोन यायचा, ते बोलायचे, भगवान कैसा चल रहा है, ते असे बोलायचे. आणि तरी सुद्धा त्या माणसाने पंतप्रधानांसंग बोलून झाल्यानंतर त्यांनी फोन ठेवल्यावर कधीही त्यांचा गर्वाने छाती फुगत नव्हती किंवा त्यांच्या मनामध्ये कुठलाही भाषेत बोलण्यात आपल्यापाशी एखादा पैशाचा पुडका जवळ तरी आपल्या भाषेत फरक पडतो, पण पंतप्रधान बोलल्यानंतर सुद्धा त्यांच्यात कधी वागण्यात फरक नाही पडला. अशी एक व्यक्ती, मनाने मोठी असणारी व्यक्ती, कुठलाही जातपात मनात नसणारी व्यक्ती, सरळ समाजाची सेवा करायची अशी व्यक्ती आपल्याबरोबर आहे भगवानराव कोळेकर. भगवानराव, नमस्कार. नमस्कार. आज मला वाटतं 5 जून का 5 जुलै या त्यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यामध्ये एक मोठा कार्यक्रम घेतलेला आहे. तिथं अनेक मोठमोठे अगदी मान्यवर लोक येणार आहेत. आता तुम्ही कल्पना करा, पंतप्रधान पदावर असणाऱ्या माणसाचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या व्यक्तीचं जर कार्यक्रम असेल त्या संदर्भात तर तिथं मोठी मोठी माणसं कशी येतील ते बघा. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण इथं लोकांच्या कुठेतरी थोडंसं त्यांना सुद्धा माहिती व्हावं अशा भावनेतून आपण याच भगवान कोळेकर यांची मुलाखत घेतोय. भगवानराव, आपण चंद्रशेखर सारख्या मोठ्या पंतप्रधान असणाऱ्या व्यक्तीबरोबर तुमचे संबंध चांगले होते, तर ते कसे काय तुमचे एवढ्या मोठ्या व्यक्तीबरोबर संबंध कसे आहे? असं आहे, इंदापूर तालुक्यातल्या कालठण गावामध्ये राष्ट्रसेवा दलाची शाखा चालायची. अर्जुन पाडळे त्यावेळेस राष्ट्रसेवा दलाची शाखा घ्यायची आणि मी त्या राष्ट्रसेवा दलाच्या शाखेत जायचो. त्यावेळेस समाजवाद, धर्मनिरपेक्षता या सगळ्या गोष्टी आम्हाला काहीच माहीत नव्हत्या, पण खेळायला मिळते, गाणी गायला मिळतात म्हणून त्या राष्ट्रसेवा दलाच्या शाखेमध्ये मी जायचो. तसा मी लहानपणापासून उन्हाळक्या, चपळपणा अशा गोष्टीत पारंगत होतो. त्याच्यामुळं राष्ट्रसेवा दलाच्या शाखेत मी सारखा चमकायचो. गाणी, खेळ अशा सगळ्या गोष्टीत मी अग्रेसर राहायचो. भाषण वगैरे तुम्ही चांगली भाषण वगैरे. तर त्यावेळेस गणपतराव आवटेंनी इंदापूर तालुक्यातनं, जे आदरणीय दादा त्यावेळेस समाजवादी नेतृत्व इंदापूर तालुक्याचं होतं, आणि त्यांनी चंद्रशेखरांची पदयात्रा महाराष्ट्रात येणार कर्नाटक राज्यातून, तर काय शाखेवरची मुलं जेवण वाढायला, पाणी द्यायला आणि त्यांना शक्य असेल तर मग
त्या पदयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी काही निवडक मुलं इथून न्यायची होती. तेव्हा कैलासवासी भीमादादा पाडुळे यांनी मला बोलवून घेतलं, दादांची माझी ओळख करून दिली आणि त्यांनी सांगितलं की तू गेला पाहिजे. मी सांगितलं माझ्याकडे जायला पैसे नाहीत. स्वर्गीय भीमादादा पाडुळे यांची निश्चितपणे या ठिकाणी आठवण येते की त्यांनी स्वतःच्या पदरच्या पैशाने मला त्यांच्याबरोबर दादांबरोबर पाठवलं आणि आम्ही इथून पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर पुण्यावरून निपाणीला आम्हाला नेलं गेलं आणि निपाणीत पदयात्रा आल्यानंतर चंद्रशेखरजी आणि अनेक फार मोठी मोठी माणसं त्या पदयात्रेमध्ये सहभागी झालेली होती. मी रोज जेवण वाढणे, पदयात्रेला मुक्कामाच्या ठिकाणी पाणी देणे अशा सेवेत सक्रिय राहिलो आणि ते स्वर्गीय भाई वैद्य माजी गृहराज्यमंत्री आणि या महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य चळवळीतलं एक मोठं नाव आदरणीय भाई वैद्यांनी ते पारखलं आणि मग भाईंनी एक दिवशी मला बोलावून विचारलं की कुठला काय, तर मी सांगितलं इंदापूरचा आहे, असं आहे तसं आहे, सगळी माझी माहिती दिली. त्यांनी माझं नाव पत्ता गाव सगळं लिहून घेतलं आणि त्यांच्या शेजारी जी व्यक्ती बसली होती ती चंद्रशेखर होते. त्यावेळेस मला ते माहीत नव्हतं की हेच चंद्रशेखर म्हणून. आणि मग बाईंनी सगळं लिहून घेतल्यानंतर ते आवटेदाराला म्हणाले की हा पोरगा आपल्याला उपयोगाचा आहे, हा पोरगा घडू शकतो, तर ह्याला अजिबात सोडायचं नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी पण आवटेदादा मला म्हणाले की तुझ्याबद्दल ही सगळी माणसं चांगली बोलतात, बघ आता तो इंदापूरचं नाव कमव, राष्ट्रसेवा दलाचं नाव कमव. त्याच्यामुळे मी अजून ईर्ष्या निर्माण होऊन कामाला लागलो. दुसऱ्या दिवशी त्याच व्यक्तींनी मला बोलवून घेतलं आणि मग पुन्हा नाव गाव पत्ता काय करतो, घरची सगळी परिस्थिती, सेवा दलात किती दिवसापासून आहे अशी चौकशी केली. ते होते चंद्रशेखर. ते हिंदीमध्ये बोलत होते. त्यांची हिंदी मला त्यावेळेस फारशी मला कळत नव्हती, पण ते माझ्याबद्दल काहीतरी आपुलकीनं बोलतायत किंवा आतुरतेनं बोलतायत असं मला वाटायचं. आणि मग तिथून पदयात्रा पुण्याकडे आली. साधारणतः 10-12 दिवसाचा तो कालावधी होता. जिथं मुक्काम होईल तिथं पटापटा जेवण वाढणे, पाणी देणे आणि दिवसभर चंद्रशेखरजींच्या पदयात्रेमध्ये मी सगळ्याच्या पुढं चालायचो. आणि ते चंद्रशेखरजींनी हेरलं आणि बाईंना सांगितलं की हा कार्यकर्ता आपल्याला पुढं पाहिजे. मग पदयात्रा संपली. पुण्यात आल्यानंतर आम्हाला तेवढाच हिस्सा चालण्याचा दिलेला होता. पदयात्रा ज्यावेळेस पुण्यात आली त्यावेळेस मी पुढं अजून पदयात्रेत जायची इच्छा व्यक्त केली, पण दादांनी सांगितलं नाही, आपल्याला जेवढा भाग दिला आहे तेवढं आपण काम केलेलं आहे. आणि पुन्हा मग मी गावाकडे आलो, पुन्हा शाखा, पुन्हा शाळा आणि मग भाई वैद्यांची पत्र मला सुरू झाली. माझी आई अडाणी होती. ती पोस्टमनला विचारायची की हे पत्र कोणाचं आहे, तर ते पोस्टमन सांगायचं भाई वैद्य. पण त्या आईला, माझ्या अडाणी आईला असं वाटायचं की ते वैदाचं पत्र आहे आणि म्हणून मला कितीतरी वेळा वैदाच्या नादाला लागला. वैद्याने आमचं पोरगं पाक बिघडवलं अशा पद्धतीचा उद्धार करून भाईंना ते उद्धार करायची भाईंचा आणि वैदाच्या पण नादाला पोरगं लागलं, आता हे वाया जाणार अशा स्वरूपाचं म्हणायची, बदलायची. आणि भाईंची सारखी पत्र यायची भाई वैद्यांची. पण परिस्थिती अशी झाली की मला घरी रोज मार खावा लागला सारखा त्या पत्रांमुळे. मग मी पत्ता बदलला आणि उत्कर्ष विद्या मंदिर कालठणचा पत्ता दिला. मग तिथं शिक्षक बदलायला लागले की एवढ्या मोठ्या माणसाची तुला पत्र येतातच कशी, तू करतोय काय. म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या माणसांच्या सहवासात मला जाता आलं, राहता आलं. राष्ट्रसेवा दलाच्या कैलासवासी गणपतराव आवटे आणि भीमादादा पाडुळे यांनी खरोखरच आपली चूल बंद ठेवून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घडवलं, याचा मला सार्थपणे अभिमान वाटतो. पुढं 10वीच्या परीक्षेच्या दरम्यान आवटेदादा आणि त्यावेळेस बाबरसवाड्यात इंदापूरला त्यावेळेस सगळी 10वीची मुलं मुली मुक्कामाला असायची. तर आवटेदादा मला तिथं रोज भेटायला यायची. अधूनमधून आवटेदादा चौकशी करायची कोळेकरचं काय चाललं. कधी कधी भीमादादा मला कालठणवरनं इंदापूरला रविवारच्या दिवशी घेऊन यायचे. आवटेदादांच्या संपर्कात सहवासात बसवायचे. दादा मला नेहमी म्हणायचे की तू चांगला कार्यकर्ता होणार आहे, भाई वैद्य तुझी सारखी आठवण काढतात. आणि हे सगळं प्रेम असं जुळत गेलं. आणि 10वीच्या पेपरच्या वेळेस
आवटेदादा रोज भेटायला येताना एक दिवशी आवटेदादा मला असं म्हणाले की भगवान, तुला 10वीचा शेवटचा पेपर दिल्यानंतर तुला भारत यात्रा केंद्र पुण्याला जायचं आहे एका शिबिरासाठी, पदयात्रींच्या शिबिरासाठी. मग 10वीचा शेवटचा पेपर संपला, भीमादादांनी पैसे दिले मला जाण्यासाठी आणि मी परमदवडी तालुका मावळ इथं भारत यात्रा केंद्र चंद्रशेखरजी आणि आदरणीय भाईवैद्यांनी त्याची स्थापना केली होती. त्या केंद्रावर गेलो आणि तर पदयात्रींच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन मिळालं. त्याच्यानंतर इंदापूर तालुक्यात मी पदयात्रा करायला लागलो त्या भारत यात्रा केंद्राच्या माध्यमातून. मला या ठिकाणी राजाभाऊ बागडे या माझ्या मित्राची निश्चितपणे आठवण केल्याशिवाय ही मुलाखत पुढे जाऊ शकत नाही. कारण ज्यावेळेस माझ्याबरोबर कुणीच नसायचं त्यावेळेस राजाभाऊ बागडे त्या पदयात्रेचा बॅनर घेऊन माझ्याबरोबर इंदापूर तालुक्यात फिरायचा आणि गणपतराव आवटे माझ्या मुक्कामाची राहण्याची सगळी व्यवस्था करायचा. नंतर ही संख्या वाढत गेली. दुसऱ्या पदयात्रेत दीपक वाजाळे जो आज तहसीलदार आहे, त्याच्यानंतर ढवळे सरांचा मुलगा अजय ढवळे जो आज बारामतीला प्राध्यापक आहे, ह्या सगळ्या मित्रांचा एक मोठा ग्रुप जमला आणि 15-20 लोकांची आम्ही पडत्या पावसात पदयात्रा काढली आणि त्याचा फोटो भाईंनी चंद्रशेखरजींना दाखवला आणि चंद्रशेखरजींच्या अतिशय जवळ जाण्याचा त्या सगळ्या गोष्टींमुळे योग आला. महाराष्ट्रात इंदापूरची आणि पुणे जिल्ह्यातली पदयात्रा ही अतिशय उत्तम दर्जाची झाली आणि त्यावेळी चंद्रशेखरजींनी आमची पाठ थोपटली, आम्हाला वेळ दिला, आम्हाला बसवून घेतलं, पुढले कार्यक्रम काय करायचे. चंद्रशेखरजींची जी 5 कलमी कार्यक्रमाची सूत्री होती, ग्रामीण भागातलं पाणी, आरोग्य, शिक्षण आणि एकंदरीत ह्या सगळ्या ग्रामीण प्रश्नाशी निगडीत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करायचे. अशा पद्धतीनं चंद्रशेखरजींच्या मला फार जवळ जाता आलं. त्यानंतर चंद्रशेखरजी पंतप्रधानही झाले. त्यानंतरही अचानक हा एवढा अवलिया माणूस होता की देशाचा पंतप्रधान असताना कुठल्याही कलेक्टरला कसलीही कल्पना न देता हा माणूस जंगलात येऊन राहायचा, एकटा राहायचा. त्याला ते जंगलातलं जीवन आवडायचं आणि ज्यावेळेस कलेक्टरला वगैरे करायचं की देशाचा माजी पंतप्रधान किंवा विद्यमान पंतप्रधान हा एका आश्रमात येऊन राहिला आहे, तर मग पोलीस यंत्रणा ह्यांची सगळ्यांची पळापळ होऊन जायची. झेड सुरक्षा माजी पंतप्रधानाला आजही तो नियम आहे, जे पंतप्रधानाला सुरक्षा असते किंबहुना तेवढीच सुरक्षा माजी पंतप्रधानाला पण असते, तेवढ्या सवलती त्यांना पण असतात. मग चंद्रशेखर आल्यानंतर काही दिवसांनी मी भारत यात्रा केंद्रावर राहायला गेलो, पुन्हा राष्ट्रसेवा दलानंतर फुल टायमर झालो. पण चंद्रशेखरजी आल्यानंतर 8-8, 10-10 दिवस परमदवडी तालुका मावळ या सोमाटणे फाट्याच्या केंद्रावर चंद्रशेखरजी कायम मुक्कामाला असायचे आणि मग त्यांची खूप जवळनं बोलणं चालणं व्हायचं. त्यांनी एक स्वतःसाठी पर्णकुटी नेमलेली होती, पर्णकुटी केलेली होती. एकटेच ते त्यात झोपायचे आणि दिवसभर गाईचं सेल, म्हशींचं सेल, गाय गोटा केला होता तिथं, मत्स्यपालन केलं होतं. फार सुंदर केंद्र होतं आणि तिथं अनेक मोठी माणसं चंद्रशेखरजींना भेटायला यायची आणि त्यामुळं अनेक मोठ्या माणसांशी माझा चंद्रशेखरजींच्या रूपानं सहवास मला त्यांचा लाभला किंवा ओळख झाली. मध्यंतरी गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही डेहराडूनला गेलो होतो आणि तिथं विद्यमान कृषी मंत्री आणि 6 खात्याचे विद्यमान मंत्री गणेश जोशी यांना सांगितलं की मी येतोय. तर त्यांना माहिती आहे की हा कार्यकर्ता चंद्रशेखरजींचा आहे आणि मग गणेश जोशी माझी 1.5 तास वाट बघत बसले. ऑफिसच्या सगळ्या लोकांना वाटायचं कुणीतरी मोठी व्यक्ती आहे, पण मी अशा साध्या वेशात गेल्यानंतर सुद्धा गणेश जोशींनी तेवढ्याच आपुलकीनं स्वागत केलं, माझा सत्कार केला आणि जी काय मुलं सेवा दलाची वगैरे खेळायला गेली होती त्या सगळ्यांना दुसऱ्या दिवशी गणेश जोशींनी जेवण दिलं. का? हा कार्यकर्ता चंद्रशेखरचा आहे. अशी भारतभर अनेक विद्यमान मंत्री, अनेक माजी मंत्री, अनेक कॅबिनेट मंत्री, अनेक विद्यमान आमदार शेकडोनी चंद्रशेखरजींच्या सहवासामुळं मला ओळखतात. ही माझी ओळख नाही तर ती चंद्रशेखरजींच्या ओळखीमुळं मला दिलेला सन्मान असतो आणि आजही तो सन्मान आम्ही जपून ठेवलेला आहे. लातूरला भूकंप झाला 1993 साली, तर त्यावेळेस चंद्रशेखरजी तिथल्या भूकंपग्रस्तांना भेटायला लातूरला आले आणि त्यानंतर त्यांनी लातूरला शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम राष्ट्रसेवा दलाने घेतला आणि दिवाळीचा सण जवळ आला होता. तर त्या दिवाळीच्या सणाला चंद्रशेखरजी विचार करत होते की आता ही
मुलं दिवाळी कशी साजरी करणार, कारण त्यांचं कुणीच राहिलेलं नाही. आणि मी त्यांच्याबरोबर असताना चंद्रशेखरजी म्हणाले की भगवान तुम्हारी दिवाळी छोडो, इनके 7 दिवाळी मनाओ. 1993 पासून चंद्रशेखरजींच्या एका शब्दाखातर मी अद्यापही माझी दिवाळी कधी साजरी केली नाही. शिवकुमार, आपल्याला माहिती आहे दरवर्षी अनाथांना फराळ घेऊन मी जातो आणि आजपर्यंत चंद्रशेखरजींचा तो शब्द मी कायम मनाव करून ठेवलेला आहे. भगवानराव, मला सांगा, तुम्ही जे आता चंद्रशेखर साहेबांच्या आयुष्यातले जे काय तुम्ही आता हे सांगितलं किंवा कशा पद्धतीने तुमची ओळख होती, तुम्हाला कशी त्यांची फोन यायचे, आता ही त्यांचे समोर तुम्ही केलेलं कार्य किंवा तुम्ही पडत्या पावसात जी पदयात्रा काढली आहे किंवा त्यांच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात तुम्ही राष्ट्रीय सेवादलाच्या कार्यक्रमात पाणी वाटणं, जेवण देणं त्या कार्यकर्त्यांना, ही जी पळापळ होती, तुमचा जो चुणचुणीतपणा बघून त्यांनी तुम्हाला थोडंसं ओळख ठेवली किंवा तुम्हाला ओळखायला सुरुवात केली, हे ठीक आहे. आता मला सांगा, का पुन्हा त्यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं पण तो त्यांची मुलाखत घेतोय, आपलं त्यांचे विचार मांडतो, तर एखादा आत्ता जी राजकारणामध्ये चिखल झाला आहे पूर्ण देशात, परंतु जी जुनी लोक होती चंद्रशेखरांसारखी, त्यांच्याकडून काय असे अनुभव मिळतील का जे आता नव्या राजकारण्यांच्या वेळेत अंजन घातलं जाईल, किंवा काही खळबळजनक किस्से त्यांच्या आयुष्यात असे काही सांगा. निश्चित. चंद्रशेखरजी हे भारतीय जनता पार्टी, नांगरधारी शेतकरी, त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी निवडणूक ह्या देशात लागली होती आणि विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात होती आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीला जनता पार्टीच्या वतीनं चंद्रशेखरांची सभा अकलूजमध्ये झाली. प्रत्यक्षात त्यावेळेस सभा झाल्यानंतर जेवणाच्या ठिकाणी जेवण झाल्यानंतर चंद्रशेखरजी निघताना त्यांच्यावर तुफान दगडफेक झाली. त्याचा परिणाम असा झाला की ती दगडफेक मोहिते पाटलाच्या गटाने केली, शंकरराव मोहिते पाटलांच्या गटाने केली. पण त्यावेळेचे त्यांचे विरोधक श्यामराव पाटील हे अतिशय बेरकी राजकारणी होते आणि श्यामराव पाटलांनीच त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत तो हल्ला घडवून आणला होता. ही एक वस्तुस्थिती. जे ते मोहिते पाटलांवर जाईल, हो, ते मोहिते पाटलावर गेलं आणि देशभर त्यावेळेस विचाराचं असं फार मोठं राजकारण चालायचं. विचाराच्या वैचारिक अधिष्ठानावर ते राजकारण होतं. त्यावेळी चंद्रशेखरवर झालेल्या हल्ल्याचा परिणाम असा झाला की शंकरराव मोहिते पाटलांचा आयुष्यात पहिल्यांदा पराभव झाला आणि श्यामराव पाटील पुढे विजयी झाले. आणि त्याच श्यामराव पाटलांनी पुढं मोहिते पाटलांच्या गाडीवर पाटस घाटात बॉम्ब टाकला आणि ते सगळं प्रकरण इतकं गाजलं की त्याच्यावर महाराष्ट्रात सामना चित्रपट निघाला. त्याचबरोबर नाही तर हे खळबळजनक झालं तुम्ही कसं सांगितलं. परंतु ह्या चंद्रशेखर यांच्या जे गुण होतं त्यांचं किंवा राष्ट्रसेवेची जी वृत्ती होती, त्यांचा असं काही गुण सांगाल की आता नव्या राजकारण्याने ते घ्यावं? नाही, आता परिस्थिती अशी झालेली आहे की नीतिमूल्याचं राजकारण पूर्णपणे लोप पावलेलं आहे. या देशाचा पंतप्रधान दिल्लीपासून 22 किलोमीटरच्या भोंशी आश्रमात राहायचा आणि तिथून देशाचा कारभार चालवायचा. झाडं, फुलं आणि अशा वेगळ्याच जीवनात, अशा वेगळ्याच जगात तो जगायचा. निसर्गाची दोस्ती करायची, निसर्गाशी कायम त्या माणसाची दोस्ती राहिली आणि जनतेतही जाऊन मिसळायचा. अतिशय सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला चंद्रशेखर जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करायचे. आज जे लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले त्याच्या पाठीमागचं पूर्ण श्रेय हे चंद्रशेखरजींचं. मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री झाले त्याचंही श्रेय चंद्रशेखरजींचंच आहे. छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना आता चंद्रशेखरनी काढलेल्या पदयात्रेतल्या मिळालेल्या निधीतून चंद्रशेखरांनी त्यावेळेस भारतीय आपल्या जनता पार्टी जी आहे त्यांनी मिळालेल्या निधी पार्टीला द्या अशी विनंती केली, पण चंद्रशेखरांनी ते नाकारलं. आणि चंद्रशेखरांनी या देशातल्या 16 राज्यामध्ये केंद्र स्थापन केली, भारत यात्रा केंद्र. आणि अशा माणसाच्या ताब्यात आजही केंद्र आहेत की ज्या माणसाची एक वेळच्या जेवणाची पंचायत आहे. नाना गोणे नावाचे कार्यकर्ते पुण्यात होते परंदवडीच्या केंद्रात. तर ज्यावेळेस चंद्रशेखरजी पंतप्रधान झाले त्यावेळेस काय त्यांना वाटलं आणि त्यांनी
पुणे कलेक्टरला फोन केला की उद्या सकाळी 10 वाजता नाना घोणे मला ऑफिसमध्ये पाहिजे पंतप्रधान कार्यालयात. कलेक्टर आणि SP दोघंही त्या परंदवडीच्या माळातून त्या गावातलं सगळीकडे नाना घोण्याला ओळखत होते, शोधत होते. पण नाना घोणे असा फकीर माणूस होता. फाटलेले कपडे, वाळलेली दाढी, मळकट, शबनम गळ्याला अडकवलेले, तो फिरायचा त्या परिसरात. आणि दिवसभर कलेक्टर SP त्याला शोधत होते. संध्याकाळी 5 वाजता नाना घोणे गावले. तर तशा अवस्थेत कलेक्टरने SPने त्याला उचललं, पुण्याला आणलं. टेलरला बोलवलं माप घ्यायला. तर नाना घोणे म्हणले, हे काय करताय? तर कलेक्टर म्हणाले की उद्या पंतप्रधानांशी भेटायचं आहे तुम्हाला आणि कपडे तुम्हाला चांगले पाहिजेत. नाना घोणे म्हणले, नाही, मी ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत मला पोचवा. आणि गंमत अशी झाली की रात्रभर पोलीस पहाऱ्यात ठेवून सकाळी सकाळी पहाटे नाना घोणेंना विमानाने चंद्रशेखरांनी दिल्लीला घेतलं बोलून. तिथं कलेक्टर आणि तिथं SP दोघंही दिल्लीच्या विमानतळावर थांबले होते. त्यांना पकडलं आणि पंतप्रधान कार्यालयात बरोबर 11 वाजता उभं केलं. मग पंतप्रधानांनी चंद्रशेखरजींनी चहापाणी केला आणि नाना घोणेंच्या हातात एक कागद दिला. तर नाना म्हणाले, काय आहे? तर चंद्रशेखरजी म्हणाले, माझ्या अधिकारातून. नाना, मी सगळ्यांना काय काय दिलंय, पण तूच एक असा दिसला मला की तुला मी काही दिलं नाही अजून. तर माझ्या अधिकारातून मी तुला एक पेट्रोल पंप आणि 2.5 एकर 3 एकर जमीन मी तुला देतोय. तर नाना घोणे पंतप्रधान कार्यालयात धडाधडा रडले आणि तो कागद त्यांनी टेबलवर असा ठेवून दिला. आणि चंद्रशेखरजीला एवढंच म्हणाले की आज मला किंमत कळाली की मी तुमच्यासोबत जे जीवन काढलं त्याची किंमत आज मला कळाली की एक पेट्रोल पंप पण जमीन होत. ही अशी माणसं होती. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस, एवढ्या चांगल्या विचाराचा माणूस, पाय उतर कसं ते जाणार? असं आहे की राम जन्मभूमी बाबरी मशिदीचा वाद या देशात त्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात उफाळून आला होता. आणि त्यावेळेस चंद्रशेखरजींनी दोन्ही समूह एकत्र बसवले, अनेक बैठका झाल्या. आणि त्या बैठकांमधून जवळजवळ राम जन्मभूमी बाबरी मशिदीचा प्रश्न चंद्रशेखरांनी निकालातच काढल्यासारखा झाला होता. आणि आता दोन्ही गटांना चंद्रशेखरजींनी सुचवलेले उपाय मान्य झाले होते आणि सगळ्यांनी संमती दिली होती. हे काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याला कळालं आणि ते राजीव गांधीला जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं, जर चंद्रशेखरजींनी राम जन्मभूमी बाबरी मशिदीचा प्रश्न सोडला तर चंद्रशेखरजींना डोक्यावर भारतीय जनता घेणार आहे, काँग्रेसचं वाटलं होईल, तेव्हा चंद्रशेखरजीचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल. आणि हेच कारण पुढं करून राजीव गांधींनी हरियाणाचे पोलीस माझ्या घरावर, राजीव गांधीच्या घरावर पाळत ठेवतात, ह्या सबबीखाली चंद्रशेखरजींच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला, पाठीमागे घेतला. त्याच वेळेस सुप्रियाताई सुळे यांचं लग्न बारामतीला होतं आणि त्या लग्नासाठी चंद्रशेखरजी पुण्यात आलेले होते सरकारी विमानात. आणि चंद्रशेखरजीला पुण्यातच कळलं की आपण आपल्या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे, आपलं सरकार कोसळलेलं आहे. त्यानंतर चंद्रशेखरजींनी सरकारी विमान वापरलं नाही. शरदराव पवारांना फोन केला आणि हेलिकॉप्टरची व्यवस्था करून ते बारामतीला लग्नाला आले. तर मध्यंतरी त्या काळात राजीव गांधींजींना काही लोक भेटली काँग्रेसची आणि आपण दिलेला सरकारचा पाठिंबा कायम पुढे ठेवू अशा स्वरूपाची भूमिका घेतली. आणि मग राजीव गांधींनी माध्यमांना सांगितलं की दिलेला पाठिंबा आम्ही पुढे कार्यरत ठेवतो. परंतु चंद्रशेखरजींनी त्यांना ठाम भाषेत सांगितलं, कुठल्याही पदाचा, पंतप्रधान पदाचा मोह न बाळगता सांगितलं की मैं चंद्रशेखर सिंह ठाकूर हो, एक बात बोला तो बार बार नाही वापस लेता. आणि फार मोठ्या स्वाभिमानानं चंद्रशेखरजींनी त्या पंतप्रधान पदाचा त्याग केला. आणि असा हा प्रचंड मोठा न्यायी, विश्वासू आणि स्वाभिमानी पंतप्रधान आपल्या भारताला मिळाला. त्याचबरोबर मला एक गोष्ट असं सांगायची की सुरेश कालमाडींच्या मुलीचं लग्न पुण्यात होतं आणि चंद्रस्वामींना अटक झाली होती आणि चंद्रस्वामी नुकतेच सुटून आले ते जेलमधून. तेव्हा सुरेश कालमाडीच्या लग्नाला सुद्धा चंद्रस्वामी हजर होते. आणि सुरेश कालमाडीच्या लग्नाला आल्यानंतर चंद्रस्वामीजवळ कुणीच थांबायला जायला नव्हतं, कारण तो बदनाम झालेली होती, जेलमधून आले होते. चंद्रशेखरजी भारत यात्रा केंद्रावर आले, त्यावेळेस मी भारत यात्रा केंद्रावर होतो, कुणीही बाकीची लोक नव्हती. त्यावेळेस चंद्रशेखरजी भारत यात्रा केंद्रावर आले आणि त्यांचं रेस्ट हाऊस होतं मोठं, तिथं कधीतरी बसायचे चंद्रशेखर.
त्या रेस्ट हाऊसमध्ये गेले आणि एक 20 मिनिटात चंद्रस्वामी पाठीमागणं आले आणि मला चंद्रशेखरजींनी दारात थांबवून कुणाला सोडू नको मला. प्रचंड देखणं रूप घेऊन चंद्रस्वामीला मी पाहिलेला आहे. प्रचंड चेहऱ्यावरचा तेज आणि असा चंद्रस्वामी आणि चंद्रशेखरजींची बैठक त्या भारतीयता केंद्राच्या रेस्ट हाऊसला झाली. च्या दरम्यान आदरणीय भाईवैद्य आले आणि भाईवैद्यांनी मला विचारलं की आत कोण आहे. मी सांगितलं कुणीतरी चंद्रस्वामी आहे. भाईवैद्य बघा तत्व. भाईवैद्यांनी चंद्रशेखरजींना भेटायचं टाळलं आणि भाईवैद्य परमजवळीच्या केंद्रातून निघून गेले. मी ह्या माणसाबरोबर चंद्रशेखरजींना भेटू शकत नाही अशी तत्वाची होती. पण दुसऱ्या बाजूला चंद्रशेखरजी जाहीरपणे माफियांच्याबरोबर मी आहे, मी ते माझे दोस्त आहेत असं दिक्कतपणे मीडियाला सांगायचे. ते भेट नव्हते. ते डाकू आहेत, मी त्यांच्याबरोबर आहे, ते माझे मित्र आहेत. अशा पद्धतीचं समर्थन चंद्रशेखर त्याही काळात जाहीररित्या माध्यमांसमोर करत राहिले. बरं तर मित्रांनो, आता हे आपले बरोबर होते भगवानराव कोळेकर, ज्यांनी एक पंतप्रधान पदाच्या माणसाच्या बरोबर दिवस काढले. त्यांच्याबरोबर त्यांचं कॉन्टॅक्ट होतं आणि त्यांच्या निमित्तानं त्यांच्यामुळे अनेक मोठमोठ्या लोकांशी त्यांचे संबंध आले आणि तरीसुद्धा कुठलाही त्याही लोकांना गर्व नव्हता, ह्याही माणसाला गर्व नाही, असे आपल्याबरोबर भगवान कोळेकर होते. चंद्रशेखर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं पुण्यामध्ये कार्यक्रम घेतला. त्या संदर्भात आता आपण त्यांची मुलाखत घेतली. पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.